लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 या कायद्याविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. देवस्थानांच्या जमिनी धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी नाशिक रोड विभागीय आयुक्तांकडे अधिकृत हरकत नोंदवली आहे. राज्य सरकारनं या कायद्याबाबत 5 जूनपर्यंत हरकती मागवल्या असून विविध संघटना पुढे येत आहेत. नाशिकमध्ये ही हरकत ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या नेतृत्वाखाली नोंदवण्यात आली आहे. यावेळी विभाग अध्यक्ष गोकुळ नागरे, शशी चौधरी, नितीन धणापुणे, गोरख शिंदे, रीना सोनार, वैशाली शिंदे, आदित्य कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रस्तावित कायद्यानुसार देवस्थानांच्या इनाम जमिनी महाराष्ट्र भूमहसूल संहिता 1966 अंतर्गत आणल्या जाणार आहेत. यामुळे महसूल आकारणी होणार असून देवस्थानांच्या पारंपरिक हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मनसेकडून विशेषतः कलम 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 18 या तरतुदींवर हरकत घेण्यात आली आहे. कलम 3 नुसार धार्मिक संस्थांच्या इनाम जमिनींचे निर्मूलन होणार असून देवस्थान आणि देणगी यातील ऐतिहासिक संबंध तुटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र देवस्थान निर्मूलन अधिनियम, इनाम अधिनियम जो महाराष्ट्र सरकारने महसूल विभागाच्या वेबसाईटवरती ड्राफ्ट प्रसिद्ध केलेला आहे आणि येत्या 5 तारखेला त्याची हरकत घेण्याची शेवटची तारीख आहे. आणि हा जो नियम आहे, हा जो अधिनियम आहे, राज्य सरकार हे लागू करण्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लागू करणार आहे आणि त्या अगोदर त्याची पब्लिक हिअरिंग घेणार आहे. आता हा अधिनियम येणार आहे याच्याबद्दल आम्हाला काही हरकत नाही, कारण की वहीवाटीदार, मिरासदार आणि विश्वस्त हे तिघांमध्ये जे भांडणं होते, सालोसाली जे भांडणं चालू होते, त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी हा अधिनियम आणलेला आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. परंतु त्याच्यामध्ये 4 व 5 त्यामध्ये असं आहे की ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते सुधारित करणार आहे नंतर. म्हणजे काय, 2011 पूर्वी जे लोक तिथे राहणार म्हणजे जे राहायच्या आधी, त्यांना नजराना भरून ते सुधारित करून घेणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की मंदिरं उद्या राहतील की नाही हे याच्यातनं म्हणजे राज्य सरकारचं हे कुणासाठी चालू आहे हे समजत नाहीये. पुजारी, वहिवाटदार, मिरासदार आणि भाडेकरू यांच्यातील वर्षानुवर्ष प्रलंबित वाद सोडवण्याऐवजी हा कायदा आणखी गुंतागुंत निर्माण करू शकतो, अशी ही भूमिका मांडण्यात आली आहे. दरम्यान या कायद्यावर विविध स्तरातून हरकती येत असून सरकार यावर काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.